शेत पाठवून प्रभारी पाठवून पुन्हा संघटन कसं पुन्हा एकदा बांधता येईल। मागच्या कालखंडात जेव्हा मेंबरशिप आमचे मित्र बालाजी गाडे, श्री श्यामजी धरक या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय मोरे साहेब, या ठिकाणी अल्परचे जिल्हाध्यक्ष माननीय बी आर काका, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय हनुमंतरावजी पाटील बेटमुगरेकर, आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या आणि त्याच्यानंतर एकदा आपण संघटनेकडे बांधणी करण्याच्या दृष्टीने करावी आणि ज्या तालुकाध्यक्षांना त्यांच्या कार्यकारिणीला जसा बदल हवा आहे तो त्यांच्याकडून घ्यावा, जिल्हा कार्यकारिणीमध्ये काय बदल हवा आहे तो असं साधारणपणाने प्रदेश काँग्रेस कमिटीला लवकरच आपण नांदेड जिल्ह्याच्या या परिस्थितीला पुन्हा कशी पूर्वपदार्थ करेल यासाठी म्हणून प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी प्रयत्न सुरू केलेले आहे। नांदेड शेत पाठवून प्रभारी पाठवून पुन्हा संघटन कसं पुन्हा एकदा बांधता येईल। मागच्या कालखंडात जेव्हा मेंबरशिप काँग्रेसला गळती लागली, एकंदरीत गळती थांबवण्यासाठी काय प्रयत्न? काँग्रेसला नेते जाऊ शकतील पण काँग्रेसचं मतदान कुठं जात नाही आहे। म्हणून तुम्ही बघा की जिल्ह्यातून अशी परिस्थिती निर्माण झाली होती की आता मोठा नेता काँग्रेसमधून गेल्यानंतर काय होईल त्याचं उत्तर लोकांनी आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेबाला निवडून दिलं आहे। त्याच्यामुळं मतदार हा काँग्रेसचा जागेवर आहे। पदाधिकाऱ्यामध्ये बदल करावा न करावा या दृष्टीनेच हा दौरा आहे। सगळ्यांची माहिती घ्यावी, सगळ्यांसोबत चर्चा करावी, त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावं आणि त्याच्यातून सारासार सगळ्यांचं विचारविनिमय करून एकमत करून आपला प्रस्ताव द्यावा। अशा पद्धतीने जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, तालुक्याची कार्यकारिणी, जिल्ह्याची कार्यकारिणी आणि शहराची कार्यकारिणी ह्या सगळ्यांमध्ये हा फेरबदल असतो। आता तर सध्या काँग्रेसची परिस्थिती सोबळावर लढण्याचीच आहे निश्चितपणाने, परंतु एवढं करू नये। राज्य पातळीच्या नेतृत्वामध्ये काय त्यांचं ठरतं त्याप्रमाणे पुढे निर्णय केले जाईल। आता एवढ्या लवकर हा निर्णय सांगणं उचित होणार नाही। दुसरा प्रश्न, काल भाजपच्या अमर राजूकर यांनी ते आंदोलन केलं, ज्या काँग्रेसने त्यांना आमदार केलं त्या नेत्याविरोधात त्यांनी घोषणाबाजी केली, भ्रष्टाचारी आहेत, त्याबद्दल काय वाटते? त्यांच्यावर ईडीचा धाक आहे ना, ते काय करतील ते न करून त्यांना ते करावंच लागतंय। त्यांच्या हातात एक बोर्ड होता, भ्रष्टाचाराचं नाव काँग्रेस काहीतरी होतं, मी पाहिला तो फोटो, ते उचित नाही। त्यांच्यावर ईडी का लागली? शेतकऱ्यांची अद्याप कर्जमाफी झाली काय भूमिका आहे? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या जाहीरनाम्यामध्ये ठोक बजावून सांगितलं होतं की आमचं सरकार आलं तर निश्चितपणाने आम्ही कर्जमाफी करू। त्यांच्याही लोकांनी भाषणात घोषणा केल्या होत्या की आम्ही आमचं सरकार आल्यावर कर्जमाफी करू, परंतु हे सरकार या शेतकऱ्याची वाट पाहत आहे। आणखीन किती लोक आत्महत्या करतील आणि त्याच्यानंतर आम्ही कर्जमाफीचं कुठेतरी गाजर लोकांना दाखवू। एकीकडे म्हणतात आम्ही कर्जमाफीचं बोललो, दुसरीकडे अजितदादा म्हणतात मी तर बोललोच नाही, मला कर्जमाफी करताच येणार नाही, माझ्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे। ही वस्तुस्थिती आहे। यांचे लबाडाचं आवतनं खाल्ल्याशिवाय काय खरं आहे का? धन्यवाद।